मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मी शिवानी 5वीत शिकते. माझं कुटुंब छोटेसे आहे. आई, बाबा, भाऊ, शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्याच्या घड्या करून टेबलावर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. मुलांनो, इयत्ता 5वीच्या वर्गात शिकणारी मुलगी आहे शिवानी आणि ती तिच्या कुटुंबातील एक अनुभव आपल्याला सांगत आहे. तर ती सांगते की तिचं कुटुंब छोटेसेच आहे. तिच्या कुटुंबामध्ये आई, बाबा, भाऊ आणि ती असे जण राहतात. तसेच सकाळी तिची आई घरातली सर्व कामं स्वतःच करते आणि सर्वजण मिळून आईला मदत करतात. एक दिवस तिचे बाबा बाहेरून येतात आणि आईकडे पैसे देतात. तर आई पैसे जे धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवलेल्या असतात त्या घड्यांच्यात ठेवते. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात. आई कावरीबावरी झाली. कावरीबावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. वैतागूनच विचारले म्हणजे चिडून विचारले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले. ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमवून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. शिवानीची आई कपड्यांच्या घड्यामध्ये पैसे ठेवते आणि विसरून जाते. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतात की पैसे हरवले, त्यावेळेस ते सगळीकडे पैशाची शोधाशोध सुरू करतात, पण त्यांना काही पैसे सापडत नाही. नंतर त्यांचे जे इस्त्रीवाले काका असतात, दामू काका, ते प्रामाणिकपणे ते पैसे त्यांना परत करतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं खूप कौतुक वाटतं. तर मुलांना, तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.